गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण अगोदरच्या तासाला बघितलं की एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन हा टॉपिकमध्ये एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशनमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं व्हॉट इज मीन बाय एक्सक्रिशन, त्याच्यानंतर बघितलं ऑस्मोरेग्युलेशन. एक्सक्रिशनमध्ये मी सांगितलं की रिमूव्हल ऑफ द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी इट्स कॉल्ड एक्सक्रिशन. त्याच्यानंतर सांगितलं ऑस्मोरेग्युलेशन इन द सिम्पल स्टेटमेंट द बॅलन्स ऑफ ए वॉटर अँड साल्ट, ते ऑस्मोरेग्युलेशन. त्याच्यानंतर सांगितलं मोड ऑफ एक्सक्रिशनमध्ये सांगितलं आम्नोटेलिझम, युरिओटेलिझम आणि युरिकोटेलिझम. आम्नोटेलिझममध्ये सांगितलं आम्नोटेलिझम म्हणजे काय. आम्नोटेलिझम म्हणजे रिमूव्हल ऑफ द अमोनिया किंवा मेन एक्सक्रिटरी प्रोडक्ट, हा त्याचा अमोनिया असतो, किंवा एलिमिनेशन ऑफ द एक्सक्रिटरी प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया. त्याच्यानंतर युरिओटेलिझम सांगितलं. युरिओटेलिझममध्ये सांगितलं एक्सक्रिशन ऑफ द किंवा एलिमिनेशन ऑफ द एक्सक्रिटरी प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ युरिया. आणि युरिकोटेलिझममध्ये सांगितलं एक्सक्रिशन किंवा एलिमिनेशन ऑफ द एक्सक्रिटरी प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ युरिक ॲसिड. त्याच्यानंतर ह्या टॉपिकमध्ये आपण परत बघितलं एक्सक्रिटरी सिस्टीम इन द ह्युमन बिंग. एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये सांगितलं की एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये अ पेअर ऑफ किडनी, अ पेअर ऑफ युरेटर, अ सिंगल युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी किडनी सांगितली आपण, त्या किडनीचं स्ट्रक्चर बघण्यासाठी आपल्याला त्या किडनीची हिस्टॉलॉजी बघायला लागेल. हिस्टॉलॉजी ऑफ किडनी किंवा इंटरनल हिस्टॉलॉजी ऑफ किडनी, त्यालाच आम्ही काय म्हणतो आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी. त्यालाच काय म्हणतो आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी किंवा हिस्टॉलॉजी ऑफ किडनी. आता हिस्टॉलॉजी ऑफ किडनी किंवा इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी बघत असताना आपल्याला अगोदर किडनीची फिगर काढावी लागेल. मग काय होईल, इंटरनल स्ट्रक्चरमध्ये किडनीची फिगर काढत असताना तुमच्या समोरच फिगर काढतो मी, म्हणजे तुम्हाला पण काढता येईल. ही किडनीची फिगर काढतोय आपण अशी. हे किडनीची फिगर काढता असताना थोडासा ही सी शेप आपण काढलेला आहे. किडनीची फिगर काढत असताना आता एक्सटर्नल किंवा इंटरनल स्ट्रक्चर, हिस्टॉलॉजी ऑफ किडनी बघत असताना, स्ट्रक्चर ऑफ किडनी बघत असताना, आता किडनी जी आहे, किडनी इज अ बिन शेप्ड, ही बिन शेप्ड किडनी काढली. बिन शेप्ड किडनी काढल्यानंतर याच्यामध्ये एक्सटर्नली किडनी इज कवर्ड बाय द 3 लेयर्स. बाहेरून किडनीच्या वर 3 आवरण असतात. आता कुठली आवरण असतात, हे सगळ्यात बाहेरचं जे आवरण आहे हे समजा एक्सटर्नल कवरिंग ऑफ द किडनी. द किडनी इज कवर्ड बाय द 3 लेयर्स. 3 लेयर का मतलब होता है 3 आवरण ह्या किडनीच्या वर आहेत. आता सगळ्यात बाहेरचे जे आवरण आहे ते आहे रिनल फॅसिया. रिनल फॅसिया हे सगळ्यात बाहेरचं आउटरमोस्ट कवरिंग आहे. त्याच्यानंतर किडनीच्या मध्ये अजून दुसरं लेयर आहे. हे दुसरं लेयर पिवळ्या रंगाचं काढतो मी. हे थोडं जाड आहे आणि हे जे लेयर आहे हे लेयर एकमेकाला, आता दिसण्यासाठी मी थोडा स्पेस ठेवला आहे, पण हे एकमेकाला चिटकलेले असतात. हे दुसरं जे लेयर आहे त्या लेयरचं नाव आहे ॲडिपोज कॅप्सूल. हे दुसरं लेयर ॲडिपोज कॅप्सूल. आणि सगळ्यात इनर मोस्ट जे आतलं लेयर आहे हे ते आहे रिनल कॅप्सूल. रिनल कॅप्सूल हे तिसऱ्या प्रकारचं लेयर. म्हणजे किडनी इज कव्हर्ड बाय द 3 लेयर्स. एक्सटर्नली किंवा बाहेरून त्याचं बाह्य आवरण जर बघितलं तर किडनी इज कव्हर्ड बाय द 3 layers. The outermost layer is the renal fascia, second layer is the adipose capsule,
अँड थर्ड लेअर इज द रिनल कॅप्सूल. आता हा सगळ्यात बाहेरचे जे आहे इट इज अ outermost layer. This layer it is a made from the connective tissue. हा connective tissue पासून बनलेला आहे. It is a thin. हे thin आहे, thin पण आहे, connective tissue पासून बनलेला आहे. It is the outermost layer. It is a transparent layer. Transparent सगळ्यात ट्रान्सपरंट आहे, थिन आहे, फायब्रस आहे, कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला आहे. आणि याचं फंक्शन आहे इट अँकर द किडनी टू द ॲबडॅमिनल वॉल. म्हणजे किडनी जी पाठीमागच्या बाजूला चिटकलेली, समजा ही किडनी आहे, ही किडनी पाठीमागच्या बाजूला चिटकण्याचं काम, अँकर करण्याचं काम हे रिनल फॅसिया करतं. म्हणजे रिनल फॅसिया इज द आउटरमोस्ट लेअर. इट इज मेड फ्रॉम द फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू अँड फंक्शन याचं आहे इट अँकर द किडनी टू द डॉर्सल बॉडी वॉल. म्हणजे मी सांगितलं की ही डस्टर किडनी आहे आणि ही डॉर्सल बॉडी वॉल, तर ह्याला हे असं चिटकण्यासाठी मदत करतं. ओके. आता त्याच्यानंतर दुसरं लेअर आहे ॲडिपोज कॅप्सूल. आता ॲडिपोज कॅप्सूल इज द सेकंड लेअर अँड इट इज अ मेड फ्रॉम द फॅटी टिश्यू. आणि हे बनलेलं आहे फॅटपासून. फॅटी टिश्यू म्हणजेच काय, हे चरबीपासून बनलेलं आहे. इट इज व्हाईट इन कलर. हे व्हाईट कलरचं आहे आणि हे चरबीपासून बनलेलं आहे मधलं लेअर. अँड इट वर्क ॲज, आणि ह्याचं काम आहे इट वर्क ॲज ए शॉक ॲब्सॉर्बर. हे शॉक ॲब्सॉर्बर म्हणजे किडनीला जर धक्का वगैरे लागला तर ते धक्के सगळे हे शोषून घेतं. म्हणजे इट प्रोटेक्ट द किडनी फ्रॉम एक्सटर्नल शॉक्स अँड इंजुरी. किडनीला लागलेला धक्का वगैरे हे ॲब्सॉर्ब करून घेतं. इज इट क्लिअर. आता तिसरं जे लेअर आहे रिनल कॅप्सूल. इट इज द इनर मोस्ट लेअर. इट इज ऑल्सो मेड फ्रॉम द कनेक्टिव्ह टिश्यूज. इट इज व्हेरी थिन, ट्रान्सपरंट, थिन आणि ट्रान्सपरंट. आणि हे जे लेअर आहे इट कंटिन्युअस टू द युरेटर. म्हणजे हे असंच याच्यामधल्या बाजूनं हे युरेटरच्या सोबत ह्याला चिटकलेलं आहे. इट इज कंटिन्युअस टू द युरेटर. म्हणजे काय सांगितलं मी, ureter. The innermost layer is the renal capsule. It is a very thin layer and it is a transparent and it continues to the ureter. And its main function है it work as against the barrier of infection. Barrier of infection का मतलब होता है हे किडनीला इन्फेक्शन होऊ देत नाही. किडनीला इन्फेक्शन होऊ देत नाही म्हणजे किडनीला कुठल्याही रोगाचं इन्फेक्शन होऊ देत नाही. म्हणजेच बॅरियर का मतलब होता है इट ॲक्ट बॅरियर. म्हणजे हे इन्फेक्शनच्या मध्ये बॅरियर म्हणजे ढाल म्हणून उभा राहतं किंवा हे प्रोटेक्शनचं काम करतं. इट प्रिव्हेंट द, इन सिम्पल स्टेटमेंट, इट प्रिव्हेंट द इन्फेक्शन ऑफ किडनी. बघा मी काय सांगितलं, एक्सटर्नली किडनी इज कवर्ड बाय द 3 लेयर्स. बाहेरून किडनीच्या वर 3 आवरणं आहेत. सगळ्यात बाहेरचं जे आवरण आहे त्याचं नाव आहे रिनल फॅसिया, दुसरं ॲडिपोज कॅप्सूल आणि तिसरं रिनल कॅप्सूल. आता रिनल फॅसिया हा जो आहे हा पण कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेला आहे आणि रिनल कॅप्सूल हे पण कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेलं आहे. हे फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू आहे, हे थिन कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि याचं काम आहे इट अँकर द किडनी टू द डॉर्सल बॉडी वॉल. ॲडिपोज कॅप्सूल इट इज मेड फ्रॉम द फॅटी टिश्यू किंवा फॅट्स किंवा आपण त्याला चरबी म्हणतोय आणि इट वर्क ॲज ए शॉक ॲब्सॉर्बर. आणि तिसरं जे आहे ते रिनल कॅप्सूल इट इज इनरमोस्ट लेअर. हे सगळ्यात आतलं आहे अँड इट वर्क अगेन्स्ट द बॅरियर ऑफ इन्फेक्शन. म्हणजे इट प्रिव्हेंट द इन्फेक्शन टू द किडनी ऑर एक्सक्रिटरी सिस्टीम. ह्या एक्सक्रिटरी सिस्टीमला ते इन्फेक्शन होऊ देत नाही. इज इट क्लिअर. आता त्याच्यानंतर हिस्टॉलॉजिकली आपण मध्ये केल्यानंतर किडनी शोज द मेन 2 पार्ट्स. याच्यामध्ये 2 भाग दिसतात, मुख्यतः 2 भाग दिसतात. आतला कुठले 2 भाग दिसतात तर हा जो कडचा भाग आहे, ही बॉर्डर काढतो मी इथून अशी डॉटेड लाईन. हा जो कडचा भाग आहे, किनाऱ्याचा भाग आहे, याचं नाव आहे कॉर्टेक्स. रिनल कॉर्टेक्स किंवा कॉर्टेक्स. कॉर्टेक्स का मतलब होता है कडचा. आणि हा जो मधला भाग आहे हा आहे मेडुला. तर ह्या कॉर्टेक्स, रिनल कॉर्टेक्स आणि हा मधला रिनल मेडुला. मेडुला का मतलब होता है हा मधला आहे, हा कॉर्टेक्स बाहेरचा, हा रिनल मेडुला बाहेरचा. आता कॉर्टेक्स आहे ते कॉर्टेक्स आता ही इकडलं पुसतो म्हणजे लिहिण्यासाठी जागा होईल. आता कॉर्टेक्स जो आहे आउटर मोस्ट लेअर रिनल कॉर्टेक्स इट इज द पेरिफेरल पार्ट. हा पेरिफेरल पार्ट ऑफ द किडनी. पेरिफेरल पार्ट ऑफ द किडनी कडेचा पार्ट ऑफ द किडनी, कडेचा आहे पेरिफेरल पार्ट ऑफ किडनी. पेरिफेरल पार्ट ऑफ किडनी हा किडनीच्या कडेचा भाग आहे.
कुठला? हा. इट इज अ डार्क रेड इन कलर. हा डार्क रेड कलरचा आहे, डार्क रेड इन कलर. त्याचबरोबर कसा आहे? ग्रॅन्युलर आहे. ग्रॅन्युलर दिसतो म्हणजे कणदार दिसतो. म्हणजेच हा सगळा भाग जो आहे डार्क रेड इन कलरचा आहे आणि त्याच्यामध्ये काय दिसतात? ग्रॅन्युल्स दिसतात. असे त्याच्यामध्ये ग्रॅन्युलर दिसतो. आणि इट कंटेन, आणि त्याच्यामध्ये काय आहे? इट कंटेन द माल्फिजियन बॉडी. माल्फिजियन बॉडी. त्याच्यानंतर कलेक्टिंग ट्युबिल. कलेक्टिंग ट्युबिल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आहेत ब्लड वेसल्स, म्हणून तर ह्याचा कलर लाल दिसतो. मी सांगितलं द इंटरनली किडनी शोज द टू रिजन्स, टू एरियाज. दोन भाग दिसतात. हा कडेचा भाग आहे कॉर्टेक्स, हा मधला आहे मेडुला. हा कॉर्टेक्स जो आहे हा पेरिफेरल पार्ट आहे, डार्क रेड कलरचा आहे, ग्रॅन्युलर आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे? माल्फिजियन बॉडी आहे. आता माल्फिजियन बॉडी कुठली आहे? जो आपण नेफ्रॉन काढणार आहोत, हा नेफ्रॉनची हे माल्फिजियन बॉडी. हे ग्लोमेरस आहे आणि हे ग्लोमेरस आणि हे बाउमन कॅप्सूल, ह्या दोघांना मिळून जी माल्फिजियन बॉडी ती आहे. त्याचबरोबर त्याच्यात कलेक्टिंग ट्युब्युल आहे, त्याचबरोबर ब्लड वेसल आहेत आणि ब्लड वेसलचं प्रमाण जास्त असल्यामुळंच हा डार्क रेड इन कलर दिसतो. आता त्याच्यानंतर हा रिनल मेडुला, मधला भाग जो आहे रिनल मेडुला. हा रिनल मेडुला काढत असताना हा रिनल मेडुला एकदम सोपं आहे काढण्यासाठी. ह्या रिनल मेडुला आहे फेंट कलरचा आहे. कसा आहे? फेंट कलरचा आहे. रिनल मेडुला जो आहे फेंट इन कलर, म्हणजे त्याचा कलर जो आहे फेंट कलर आहे. डार्क रेड नसून फेंट कलर आहे, पण रेड आहे. फेंट कलर. आणि त्याच्यामध्ये काय काय आहे ह्या मेडुलामध्ये? त्याच्यामध्ये आहे, एक मिनिट इकडे लिहितो पण. या रिनल मेडुलामध्ये आहे ब्लड वेसलचं प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये रिनल मेडुलामध्ये PCT नाही, हां कलेक्टिंग ट्युब्युल्स आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आपण? डार्क रेड इन कलर. इट कंटेन द माल्फिजियन बॉडी, कलेक्टिंग ट्युब्युल, ब्लड वेसल्स आणि मेडुलामध्ये त्याच्यामध्ये काय आहे? लूप ऑफ हेनले. आणि त्याच्यामध्ये अजून काय आहे दुसरं की इट कन्सिस्ट ऑफ मेनली लूप ऑफ हेनले आणि कलेक्टिंग डक्ट आहे. इथं कलेक्टिंग ट्युब्युल होता आणि आता इथं काय आहे? कलेक्टिंग डक्ट आणि लूप ऑफ हेनले, म्हणजे जो नेफ्रॉनचा भाग आहे त्याच्यामधले हे दोन भाग त्याच्यामध्ये दिसतात. आता लूप ऑफ हेनले आणि ती तुम्हाला माहित आहे ही नेफ्रॉनचं स्ट्रक्चर. ही लूप ऑफ हेनले, हे DCT आणि हे शेवटचं काय आहे? कलेक्टिंग डक्ट. हे कलेक्टिंग डक्ट, कलेक्टिंग डक्ट. हे कलेक्टिंग डक्ट आणि लूप ऑफ हेनले हे दोन पार्ट याच्यामध्ये आहेत. आणि हे दोन्ही पार्ट कलेक्टिंग डक्ट अँड लूप ऑफ हेनले दीज आर अरेंज्ड इन द कोनिकल मॅनर. कोनिकल मॅनर का मतलब होता है? त्रिकोणी याच्यामध्ये अरेंज झालेले आहेत आणि इट लुक लाईक द पिरॅमिड. आणि ते त्याचं स्वरूप कसं दिसतंय? पिरॅमिड सारखं दिसतंय. पिरॅमिड म्हणजे काय? The medulla, it is not dark in striated color or faint red in color, middle part of the kidney, and it contain the collecting duct and loop of Henle. This collecting duct आणि loop of Henle हे दोन्ही जे आहेत, these are arranged in the conical manner and that conical manner is called as a renal pyramid. आणि त्याला काय म्हणतात? renal pyramid. And the number of a renal pyramid is near about 60 to 20 in numbers in each kidney. प्रत्येक किडनीमध्ये 6 ते 20 रिनल पिरॅमिड असतात आणि हे कलेक्टिंग डक्ट आणि लूप ऑफ हेनले हे त्रिकोणी आकारात अरेंज झालेत. आणि आता त्रिकोणी आकाराला काय म्हणतोय आपण? रिनल पिरॅमिड म्हणतोय. आणि दिस ऑल रिनल पिरॅमिड, हे सगळे रिनल पिरॅमिड जे आहेत, दीज आर कनेक्टेड टू वन अनदर. हे सगळे एकमेकाशी असे जोडलेले आहेत. हे आपण ह्याला असं जोडतोय. इथे एक रिनल पिरॅमिड,
आता हा जर एक पिरॅमिड आपण कडले असं म्हणण्यासाठी काय करतो, ह्याला एक पिरॅमिडला आपण बाहेर घेऊन येतोय, म्हणजे काय होईल क्लिअर कळेल तुम्हाला. This conical part is made from the collecting duct आणि loop of Henle, and these collecting loop of Henle याच्यापासून जो बनलेला आहे त्याला आपण रिनल पिरॅमिड म्हणतोय. आणि दिस रिनल पिरॅमिड आहे, जे रिनल पिरॅमिड आहेत, these renal pyramid actually made from the collecting duct and loop of Henle. It is a conical part, and this conical part is known as the renal pyramid, and this pyramid number is 6 to 20. and this apical portion, apical का मतलब होता है वरच्या बाजूचा मानेकडला जो भाग आहे, that apical portion is called as a renal papilla. त्याचा काय म्हणतात, रिनल पॅपिला म्हणतात. दिस रिनल पॅपिला, हा जो रिनल पॅपिला आहे, इट ओपन इन टू द मायनर कॅलॅक्स, आणि हा कशामध्ये होतो, मायनर कॅलॅक्स. आणि दिस मायनर कॅलॅक्स ओपन इन टू द मेजर कॅलॅक्स, आणि हा मेजर कॅलॅक्समध्ये ओपन होतो कॅलॅक्स. आता दिस रिनल पिरॅमिड, द अपायकल पोर्शन त्याच्या तोंडाकडला भाग, निमुळता भाग, जो वरचा भाग आहे, रिनल पॅपिला ओपन इन टू द मायनर कॅलॅक्स ओपन इन टू द मेजर कॅलॅक्स. म्हणजे इथं काय आलं, हे मायनर कॅलॅक्स आणि मेजर कॅलॅक्स, अँड दॅट मेजर कॅलॅक्स ओपन इन टू द रिनल पेल्विस. हा जो भाग आहे रिनल पेल्विस. आता हा रिनल पेल्विस जो भाग आहे, रिनल पेल्विस इज अ फनेल लाईक स्ट्रक्चर. ऑल दीज मेजर कॅलॅक्सेस ओपन इन टू द रिनल पेल्विस, अँड दिस रिनल पेल्विस, हा जो रिनल पेल्विस आहे, इट कंटिन्युअस टू द युरेटर. हा युरेटर कंटिन्युअस टू द युरेटर. आणि याच्या बाजूला इथं काय झालेलं आहे, एक रिनल आर्टरी, आणि ही दुसरी एक मोठी आहे ही रिनल व्हेन. रिनल आर्टरी अँड रिनल व्हेन, ह्या दोन, रिनल व्हेन आणि रिनल आर्टरी, ह्या दोन ब्लड वेसल्स पण तिथं काय झालेल्या आहेत, आलेले आहेत, रिनल आर्टरी अँड रिनल व्हेन. म्हणजेच काय, द रिनल मेडुला, इट इज द मिडल पार्ट ऑफ द किडनी, इट कंटेन द कलेक्टिंग डक्ट, लूप ऑफ हेनले. ह्या दोघांचं मिळून काय होतं, एक त्रिकोणी पिरॅमिड होतं, त्याला आपण रिनल पिरॅमिड म्हणतोय. हे रिनल पिरॅमिड 6 ते 20 नंबर असू शकतो याचा. आणि हे रिनल पिरॅमिड वरच्या बाजूला ह्याला म्हणतात रिनल पॅपिला मायनर कॅलॅक्सेसमध्ये ओपन होतो, मायनर कॅलॅक्स मेजर कॅलॅक्समध्ये ओपन होतो, आणि मेजर कॅलॅक्स ओपन इन टू द रिनल पेल्विस. आणि हा जो रिनल पेल्विस आहे, इट इज अ फनेल लाईक structure, and this funnel like structure, it collect the urine from these renal pyramids and it continues to the ureter. तर हे आहे एलएस ऑफ किडनी किंवा हिस्टॉलॉजी ऑफ किडनी आपण त्याला म्हणतोय. हे हिस्टॉलॉजी ऑफ किडनी किंवा एलएस ऑफ किडनी हे स्ट्रक्चर आहे, म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी किंवा हिस्टॉलॉजी ऑफ किडनी. मी काय सांगितलं बघा, परत एकदा सांगतो मराठीमध्ये. किडनीचा अंतर्भाग बघत असताना त्याच्यावर बाहेरून 3 आवरण आहेत. बाहेरचं रिनल फॅसिया, मधला ॲडिपोज कॅप्सूल, रिनल कॅप्सूल, आणि त्याच्यानंतर मध्ये आल्यानंतर हा कडचा भाग जो आहे रिनल कॉर्टेक्स. हा कॉर्टेक्स जो आहे डार्क रेड कलरचा आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कलेक्टिंग ट्युब्युल आणि माल्पिजियन बॉडी आहेत, आणि ब्लड वेसल आहे, म्हणून तर हा लाल भाग दिसतो, जास्त डार्क रेड ग्रॅन्युलर दिसतो. आणि मधला जो भाग आहे रिनल मेडुला, हा रिनल मेडुलामध्ये काय आहे, कलेक्टिंग डक्ट आणि लूप ऑफ हेनले आहेत, आणि याचा आकार पिरॅमिडसारखा दिसतोय. म्हणजे काय, रिनल पिरॅमिड 6 ते 20 नंबर आहे. आता या कॉर्टेक्सचा काही भाग इथून हा बघा, हा भाग इकडं मध्ये आलेला आहे, हा भाग इकडं मध्ये आलेला आहे. हा भाग म्हणजे सम पार्ट ऑफ द कॉर्टेक्स एक्सटेंडेड इन टू द मेडुला, अँड दॅट पार्ट इज नोन ॲज ए कॉलमन ऑफ बर्टिनी. हा काय मध्ये गेलेला भाग जो आहे त्याचं नाव आहे कॉलमन ऑफ बर्टिनी. ओके, इथपर्यंत कळालं कितपर्यंत? ओके. आता त्याच्यानंतर आपण पुढे बघतोय हे एलएस ऑफ किडनी नंतर नेफ्रॉन. आता नेफ्रॉन जो आहे, किंवा ह्यालाच आपण दुसरं नाव म्हणतोय युरिनिफेरस ट्युबिल किंवा नेफ्रॉन. हा नेफ्रॉन किंवा युरिनिफेरस जो ट्युबिल आहे, हा नेफ्रॉन आणि युरिनिफेरस ट्युबिल जो आहे,
हा इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. हा किडनीचा मूलभूत घटक आहे. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. हा किडनीचा मूलभूत घटक आहे. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द किडनी. त्याच्यानंतर इट इज अ नेफ्रॉन इज कॉल्ड ॲज ए इपिथेलियल ट्यूब. इपिथेलियल, हा इपिथेलियल ट्यूब आहे. इसका मतलब होता है इट इज अ मेड फ्रॉम इपिथेलियम. मग कुठल्याही प्रकारचं इपिथेलियम असेल, सिंपल इपिथेलियम असेल, स्कॅमस इपिथेलियम असेल, किबिडाईल इपिथेलियम असेल, कॉलमिनर इपिथेलियम असेल, सिलेटेड, नॉन सिलेटेड, कुठल्या पण प्रकारचं असू दे, सगळे हे ट्यूब कशी बनलेली आहे, एपिथेलियमपासून बनलेली आहे. म्हणजे एपिथेलियमपासून बनलेली आहे, इपिथेलियल टिश्यूपासून बनलेली आहे, म्हणून इपिथेलियल ट्यूब. त्याच्यानंतर ह्या नेफ्रॉनची संख्या जर बघितली तर नियर अबाउट 1 मिलियन नेफ्रॉन्स, 1 मिलियन नेफ्रॉन्स आर प्रेझेंट इन इच किडनी. प्रत्येक किडनीमध्ये किती असतात? 1 मिलियन नेफ्रॉन असतात. 1 मिलियन नेफ्रॉन म्हणजे 2 किडनीमध्ये किती असतील? 2 किडनीमध्ये 2 मिलियन नेफ्रॉन असतील. कळतंय का? बघा मी काय सांगितलं, एका किडनीमध्ये 1 मिलियन नेफ्रॉन असतात, तर 2 किडनीमध्ये मिळून किती झाले? 2 मिलियन. म्हणजे 1 मिलियन का मतलब होता है 10 लाख. म्हणजेच काय? 10-20 लाख नेफ्रॉन 2 किडनीमध्ये मिळून असतात. आता ह्या नेफ्रॉनची लांबी जर बघितली तर 4 ते 6 सेंटीमीटर असते. नेफ्रॉनची लांबी किती असते? 4 ते 6 सेंटीमीटर असते. आणि नेफ्रॉन हे 2 प्रकारचे असतात. एक कॉर्टिकल नेफ्रॉन आणि दुसरा आहे जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन. पहिला आहे कॉर्टिकल नेफ्रॉन आणि दुसरा आहे जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन. जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन. नेफ्रॉन 2 प्रकारचे असतात. आता कॉर्टिकल नेफ्रॉन म्हणजे काय? किडनीच्या कॉर्टेक्समध्ये असणार आहे. आणि जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन, याच्या दोघांमध्ये फरक काय की कॉर्टिकल नेफ्रॉनचा लूप ऑफ हेनले हा छोटा असतो आणि जुक्स्ट्रामेड्युलरीचा लूप ऑफ हेनले हा मोठा असतो. तो लूप ऑफ हेनले हा मेडुलात आलेला असतो, त्याच्यामुळे याला काय म्हणतात? जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन. म्हणजे दोघांमध्ये फरक काय की लूप ऑफ हेनले कॉर्टिकल नेफ्रॉनचा हा छोटा आहे आणि मेडुलरी नेफ्रॉनचा लूप ऑफ हेनले हा मोठा आहे. म्हणजे दोघांमधला फरक काय की जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉनचा लूप ऑफ हेनले हा मोठा आहे, जो मेडुलामध्ये इन्सर्ट झालेला आहे, आणि कॉर्टिकल नेफ्रॉनचा हा लूप ऑफ हेनले छोटा आहे. आणि मेजॉरिटी 80 ते 85% नेफ्रॉन हे सगळे कॉर्टिकल नेफ्रॉन असतात. आता कॉर्टिकल नेफ्रॉन असतात. आता हे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर कळण्यासाठी आपण काय करतोय? नेफ्रॉनची इथं फिगर काढतोय. फिगर आता तुमच्या समोर फिगर काढले म्हणजे तुम्हाला काय होईल? तुम्हाला सुद्धा ही फिगर काढायला सोपी वाटेल. ही आपण ही कप शेपड बाउमन कॅप्सूल काढतोय. हे बाउमन कॅप्सूल आहे कप शेपड. त्याच्यानंतर ही खाली आलेली छोटी नेक आहे. नेक का मतलब होता है मान आहे. आणि मानेच्या नंतर हा जो नागमोडा भाग आहे, हा नागमोडा भाग आहे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. हा प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. त्याच्यानंतर पुढे आलो आपण इथं की हे आहे लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनले म्हणजे हेअरपिनचा जसा लूप असतो तसा हा लूप आहे. ही लूप ऑफ हेनले. या लूप ऑफ हेनले नंतर पुढं एक असा कॉन्व्होल्युटेड पार्ट आहे, म्हणजे हा असा नागमोडी पार्ट आहे. हा नागमोडी पार्टला म्हणतात डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. आणि त्याच्यानंतर हे आहे कलेक्टिंग ट्यूबिल. आणि कलेक्टिंग ट्यूबिल एंड इनटू द कलेक्टिंग डक्ट. आणि ही शेवटची जी काढलेली आहे ही आहे कलेक्टिंग डक्ट. कलेक्टिंग डक्ट. आणि हा जो भाग आहे हा जो भाग आहे कलेक्टिंग ट्यूबिल. कलेक्टिंग ट्यूबिल. आणि हा जो भाग आहे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल का मतलब होता है DCT. आणि हे आहे लूप ऑफ हेनले. आणि हा जो भाग आहे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड, आपण शॉर्टकटमध्ये त्याला म्हणतोय PCT, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबिल. आता हा जो बाउमन कॅप्सूल आहे हा नेफ्रॉनचा, हा भाग ब्लाइंड आहे. ब्लाइंड म्हणजे इकडल्या बाजूनं बंद आहे, तर इकडलं त्याचं शेवटचं टोक जे आहे ओपन आहे. म्हणजे द
द स्टार्टिंग पार्ट इज द ब्लाइंड कप शेप्ड स्ट्रक्चर वाईल द टर्मिनेट शेवटचा भाग आहे तो इट इज अ ओपन. म्हणजे एका बाजूला हा ब्लाइंड आहे, ट्यूब सारखा आहे आणि ह्या ट्युबिलमध्ये काय आहे, हे अफेरंट आर्टेरियल इकडून आलेलं आहे, हा अफेरंट आर्टेरियल इथं आला आणि याच्यामध्ये हा ब्लड कॅपिलरीज आहेत सगळ्या, केश वाहिन्याचा हा गुंता आहे आणि इथून हा बाहेर पडला हा इफेरंट आर्टेरियल आहे, इफेरंट आर्टेरियोल आणि हा इकडं आहे अफेरंट आर्टेरियल. अफेरंट आर्टेरियल. बेसिकली द नेफ्रॉन किंवा युरिनिफेरस ट्यूबिल इट कन्सिस्ट ऑफ द टू पार्ट्स. आता ह्याच्यामध्ये दोनच पार्ट्स दिसतात. आतला कुठलं दोन पार्ट दिसतात, एक माल्फिजियन बॉडी आणि दुसरा रिनल ट्यूबिल. आता पहिला जो आहे माल्फिजियन बॉडी किंवा यालाच आम्ही काय म्हणतोय माल्फिजियन बॉडी किंवा रिनल बॉडी किंवा रिनल कॅप्सूल. ही माल्फिजियन बॉडी इट इज मेड फ्रॉम दिस ग्लोमिरस अँड बाउमन कॅप्सूल. ग्लोमिरस आणि दुसरा आहे बाउमन्स कॅप्सूल. ह्या दोन पार्टपासून हे माल्फिजियन बॉडी बनलेली आहे. इतकी माल्फिजियन बॉडी आणि दुसरं जो आहे ही सगळी जी ट्यूब आहे तिला रिनल ट्यूब म्हणतोय आपण, ग्लोमिरस अँड हे बाउमन कॅप्सूल. आता ग्लोमिरस जो आहे द अफेरंट आर्टेरियल एंटर इन टू दिस cup shaped बाउमन capsule and there are many fine branches of these blood capillaries and it leave this Bowman capsule through this efferent arteriole. Diameter of the afferent arteriole is bigger than the efferent arteriole, so there is a hydrostatic pressure is created and these blood capillaries are the semi permeable. ह्या सगळ्या blood capillary काय आहेत, सेमी परमिएबल आहेत, थिन आहेत आणि याचा हा जो बंच झालेला आहे यालाच आपण काय म्हणतोय ग्लोमेरस म्हणतोय. आणि ह्या ग्लोमेरसमध्ये जर आपण बघितलं तर कार्डियाक आउटपुटमधलं नियर अबाउट 1/4 ब्लड इज पासेस थ्रू दिस किडनी. म्हणजे काय, 2 किडनीमधल्या नेफ्रॉनमधून 1/4 जर 4 लिटर ब्लड एका कार्डियाक आउटपुटला येत असेल तर 1 लिटर ब्लड हे किडनीमधून पास होतं. म्हणजे 1/4 ऑफ द कार्डियाक आउटपुट इज पासेस थ्रू द बोथ किडनीज, दोन्ही किडनीमध्ये. ग्लोमेरस इट इज मेड फ्रॉम द अफेरंट अँड इफेरंट आर्टेरियल फाइन ब्लड कॅपिलरीज. दिस ब्लड कॅपिलरीज आर सेमी परमिएबल, थिन वॉल्ड अँड सेमी परमिएबल. इज इट क्लिअर ग्लोमेरस? आता त्याच्यानंतर हा बाउमन कॅप्सूल जो आहे, बाउमन कॅप्सूल इट इज द ब्लाइंड आहे. एका बाजूला ह्याचं तोंड कुठं पण उघडं नाही. इट इज अ कप शेप्ड, हे कप शेप्ड आहे, कप सारखं आहे. अँड इट इज लाइन्ड बाय द 2 वॉल्स, 2 वॉलनी. त्यालाच आपण म्हणतोय डबल वॉल. दिस इनर वॉल, आउटर वॉल. जी इनर वॉल जी आहे, आतली जी वॉल आहे त्याला आपण म्हणतोय विसरल वॉल आणि बाहेरची जी वॉल आहे त्याला म्हणतो आपण परायटल वॉल. म्हणजे दिस बाउमन कॅप्सूल इज मेड फ्रॉम द डबल वॉल्ड 2 वॉलनी बनलेला आहे. दिस इंटरनल वॉल, एक्सटर्नल वॉल. इंटरनल वॉल आणि एक्सटर्नल वॉल. इंटरनल वॉल इज नोन ॲज अ विसरल वॉल व्हाईल एक्सटर्नल वॉल इज द परायटल वॉल. इज इट क्लिअर? आता इन स्पेस बिटवीन दिस 2 वॉल्स, हा दोघांच्या मधला जो हा स्पेस आहे इट इज नोन ॲज ए युरिनरी स्पेस. कसला स्पेस आहे? युरिनरी स्पेस. and this Bowman capsule it is lined by the squamous epithelium. ह्या Bowman capsule ची वॉल जी आहे बाहेरची किंवा दोन्ही वॉल इट इज लाइन्ड बाय द स्क्वॅमस इपिथेलियल सेल. या Bowman कॅप्सूलची जी वॉल आहे याला लाईन झालेली आहे काय, स्क्वॅमस इपिथेलियल सेल. आणि मधली जी वॉल आहे, याच्या आतली जी वॉल आहे इट इज ऑल्सो लाइन्ड बाय द स्क्वॅमस इपिथेलियम सेल, बट दॅट सेल्स आर मॉडिफाईड इनटू पोडोसाइट. ह्या मधल्या जी सेल आहेत त्या इपिथेलियलच आहेत स्क्वॅमसच्या, पण त्यांचं मॉडिफिकेशन झालेलं आहे, थोडंसं त्याचं रूपडं बदललेलं आहे आणि त्या सेलला आपण म्हणतोय पोडोसाइट. म्हणजे काय, दे हॅव द फूट लाईक प्रोजेक्शन.
त्यांच्यामध्ये आपण असं डब्ल्यू काढतो आणि हे डब्ल्यू हे फूट लाईक प्रोजेक्शन त्याच्यामध्ये आहे. दिस पोडोसाइट, आता ह्या पोडोसाइट जे आहेत these are the special type of a cell, podocyte, these are the special type of a cell. आणि ह्या सेलच्या मध्ये दोघांच्या मध्ये जे हे गॅप आहे हे स्लिट आहे त्याला म्हणतो आपण फिल्ट्रेशन स्लिट. थ्रू दिस स्लिट देर इज अ फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड टेक्स प्लेस. आणि त्या स्लिटमधून काय होतं, ब्लड फिल्टर होतं, युरिन फिल्टर होतं, म्हणून त्याला फिल्ट्रेशन स्लिट म्हणतात. आणि ह्या विसरल लेअर आणि हे पॅरायटल लेअर दोघांच्या मधला जो स्पेस आहे त्याला म्हणतो आपण युरिनरी स्पेस. अँड दॅट युरिनरी स्पेस हा जो आहे इट कंटिन्युअस इन टू द दिस रिनल ट्युबेल. आता आपण खाली आलो रिनल ट्युबेल. हे रिनल ट्युबेल द फर्स्ट पार्ट इज द नेक. हा नेक आहे. दिस नेक इज लाइन्ड बाय द सिलिएटेड इपिथिलियम किंवा मायक्रोविलाय ब्रश बॉर्डर आहे नेकमध्ये. त्याच्यानंतर नेकच्या पुढे आला पण हा पीसीटी प्रॉक्झिमल सुरुवातीचा कॉन्व्होलेटेड असा वेडा वाटोळा झालेला ट्यूब सारखा पार्ट आहे. दिस प्रॉक्झिमल कॉन्व्होलेटेड ट्यूबिल इट इज लाइन्ड बाय द सिंपल स्क्वॅमस इपिथिलियल सेल. इथे पण सिंपल स्क्वॅमस इपिथिलियल सेल्स आहेत. आणि या सिंपल स्कॅमस इपिथिलियम सेल्स मधून हे फिल्टर इथून आलेलं फिल्टर इथून पुढे पास होणार आहे. अँड इट इज अ कॉन्व्होलेटेड पार्ट. हा कॉन्व्होलेटेड पार्ट आहे. आणि इट इज ऑल्सो लाइन्ड बाय द मायक्रोविलाय. एक पार्ट इकडे काढून दाखवतो मी. याच्यामधल्या सेलला ह्या मायक्रोविलाय सेल असलेल्या आहेत अशा. आता हे मायक्रोविलाय काय करतायत, इट increase the surface area for the absorption. It increase the surface area for the absorption and the flow of this urine or primary urine is very slowly किंवा दुसऱ्या भाषेत त्याला म्हणता येईल जास्त वेळ इथं हे युरिन पास होत असताना थांबत जाईल. का तर हा रस्ता नागमोडी आहे. नागमोडी रस्त्याने सावकाश जातं. तसं इथून फ्लुइड पास होताना अतिशय मंद गतीने जाईल. इट पासेस स्लोली अँड ड्यू टू दॅट पासेस स्लोली देर इज अ दिज मायक्रोविलाय सेल किंवा ह्या ज्या मायक्रोविलाय असलेले इपिथिलियल सेल आहे इट ॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस किंवा आपण दुसऱ्या भाषेत म्हणून मॅक्झिमम रिॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस इन द प्रॉक्झिमल कॉन्व्होलेटेड ट्युबेल. आता दुसरा पार्ट त्याचा जो आहे लूप ऑफ हेनले. हा लूप ऑफ हेनले जो आहे इट इज अ यू शेप्ड. हा यू शेप्ड आहे. अँड इट कन्सिस्ट ऑफ द टू पार्ट्स, दिस डिसेंडिंग लिम अँड दिस असेंडिंग लिम. हा खाली जाणारा पार्ट डिसेंडिंग खाली जाणारा लिम आर्म आणि हा असेंडिंग लिम. This descending limb is lined by the thin epithelial cells, that is a squamous epithelial cell. That cells are the very thin cells and this ascending cells it is lined by the thick layer. म्हणजेच काय, this thin layer squamous epithelial cells and it is a permeable to the water. आणि ते thin असल्यामुळे काय होणार आहे, it is a permeable to the water. दरवाजा बंद केला. इट इज अ परमेबल टू द वॉटर. कशामुळं, थिन असल्यामुळं. व्हाईल दिस असेंडिंग लिम इट इज मेड फ्रॉम द क्युबिटल इपिथिलियम अँड थिक अँड इट इज नॉट परमेबल टू द वॉटर. अँड मिनिमम reabsorption takes place in the loop of Henle. Maximum reabsorption takes place in the proximal convoluted tubule. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिॲब्सॉर्प्शन होतं, ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी रिॲब्सॉर्प्शन होतं. DCT इज लाइन्ड बाय द क्युबिटल इपिथिलियल सेल्स अँड दिस क्युबिटल इपिथिलियल सेल्स हिअर ट्युब्युलर सिक्रेशन टेक्स प्लेस बिकॉज द ब्लड कॅपिलरीज, ह्या सगळ्या ब्लड कॅपिलरीज आर प्रेझेंट अराउंड द रिनल ट्युबिल. ह्या सगळ्या ब्लड कॅपिलरी काय आहेत, याच्या अवतीभोवती प्रेझेंट आहेत. त्याला आपण म्हणतोय इथं ब्लड कॅपिलरी रेक्टा किंवा हे विस्टा. त्या ब्लड कॅपिलरी ह्या सगळ्या काय ह्याच्या अवतीभोवती आहेत. आणि इथं ट्युब्युलर सिक्रेशन होणार आहे, ट्युब्युलर सिक्रेशन. अँड दिस DCT कंटिन्यूअस टू द कलेक्टिंग ट्युबिल अँड कलेक्टिंग ट्युबिल ओपन इन टू द कलेक्टिंग डक्ट अँड कलेक्टिंग डक्ट इट ओपन इन टू द डक्ट ऑफ बेलिनी अँड डक्ट ऑफ बेलिनी ओपन इन टू द minor calyx and minor calyx open into the major calyx and major calyx open into the renal pelvis and renal pelvis continues as to the ureter. कळालं का? बघा मी काय सांगितलं, स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन मध्ये सांगितलं नेफ्रॉन किंवा युरिनिफेरस ट्युबिल हा किडनीचा मूलभूत घटक आहे. इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द किडनी. ओके. आणि याची संख्या जर बघितली तर एका किडनीमध्ये 1 मिलियन असते, म्हणजे 2 किडनीमध्ये 2 मिलियन नेफ्रॉन असतात. आणि याची लांबी 4 ते 6 सेंटीमीटर असते. त्याचबरोबर हे जे
नेफ्रॉन आहे इपिथिलियमपासून बनलेला आहे म्हणून याला इपिथिलियल ट्यूबसुद्धा म्हणतात. याच्यामध्ये मुख्यतः 2 पार्ट दिसतात, हे माल्पिजियन बॉडी आणि रिनल ट्यूब्यूल. ही माल्पिजियन बॉडी 2 घटकापासून बनलेली आहे, एक ग्लोमिरस आणि दुसरा हा बाउमन कॅप्सूल. ग्लोमिरस जो आहे हा अफेरंट आणि इफेरंट आर्टेरियल हा बंच आहे कशाचा, ब्लड कॅपिलरी, फाईन ब्लड कॅपिलरीचा, ज्या सेमी परमिएबल आहेत, हा गुच्छा आहे. आणि या अफेरंट आर्टेरियल येत असताना याचा डायमीटर मोठा आहे, इफेरंट आर्टेरियल लीव होतो, बाहेर निघतो, त्याचा डायमीटर कमी आहे. अल्टिमेटली तिथं काय होणार आहे, हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होणार आहे. त्याच्यानंतर रिनल ट्यूब्यूलमध्ये हा जो बाउमन कॅप्सूल आहे, हा बाउमन कॅप्सूल इट इज लाइन्ड बाय द 2 वॉल, ही बाहेरची वॉल, आतली वॉल. बाहेरच्या वॉलला आपण परायटल, परकी बाहेर परायटल वॉल म्हणतोय, आतल्या वॉलला आपण विसरल काय म्हणतोय, इट सप्लाय विथ अ ब्लड वेसल. आता दिस 2 walls lined by the squamous epithelium, पण मधल्या विसरल वॉल, दिस स्क्वॅमस इपिथिलियम मॉडिफाईड इनटू द पोडोसाइट, स्पेशल सेल आहेत. आणि दिस पोडोसाइट आर हेल्पफुल फॉर द फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड किंवा फिल्ट्रेशन ऑफ द युरिन फ्रॉम दिस ग्लोमेरस इनटू द युरिनरी स्पेस. ह्या दोघांच्या मधला जो स्पेस आहे त्याला आपण युरिनरी स्पेस म्हणतोय. दिस युरिनरी स्पेस कंटिन्युअस टू द रिनल ट्यूब्यूल. आता रिनल ट्यूब्यूलमध्ये बघितलं आपण, ही नेकचा पार्ट आहे जो सिलेटेड इपिथिलियम लाईन झाला आहे. त्याच्यानंतर प्रॉक्झिमल कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूल प्रथम कॉन्व्होलेटेड हा वेडावाटोळ झालेला पार्ट आहे. इट इज ऑल्सो लाईन्ड बाय द मायक्रोविलाय असलेले एपिथिलियम आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त रिॲब्सॉर्प्शन होणार आहे. त्याच्यानंतर लूप ऑफ हेनले हा 2 भागाने, एक डिसेंडिंग लिम खाली जाणारा आर्म आणि एक असेंडिंग लिम हा वर जाणारा बाहू. Descending limb, it is a thin walled made from the squamous epithelium and permeable to the water. It is a thick walled and it is made from the cuboidal epithelium and it is not permeable to the water. त्याच्यानंतर सांगितलं डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, इथे ट्यूब्युलर सिक्रेशन होतं. त्याच्यानंतर कलेक्टिंग ट्यूब्यूल, इथे पण ट्यूब्युलर सिक्रेशन होतं. अँड दिस कलेक्टिंग ट्यूब्यूल ओपन इन टू द कलेक्टिंग डक्ट अँड कलेक्टिंग डक्ट मेनी कलेक्टिंग डक्ट टू फॉर्म द डक्ट ऑफ बेलिनी. आणि डक्ट ऑफ बेलिनी ओपन into minor calyx, and minor calyx open into the major calyx, and major calyx open into the renal pelvis, and renal pelvis continues to the ureter. हे झालं structure of the nephron किंवा uriniferous tubule. Is it clear?